नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीवरचा विश्वास डगमगू लागला तेव्हा काय करावे? मानवाच्या आयुष्यात श्रद्धा आणि विश्वास हे अत्यंत महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. विशेषतः जेव्हा आपण एखाद्या सद्गुरूवर, स्वामीवर किंवा ईश्वरावर मनाने विश्वास ठेवतो, तेव्हा तो विश्वास आपल्याला संकटातून बाहेर काढतो, जीवनाला दिशा देतो. परंतु कधी-कधी असे क्षण येतात की तोच विश्वास डगमगू लागतो. प्रश्न निर्माण होतात, मनात शंका येतात आणि अंतःकरण अस्वस्थ होते. अशा वेळी माणूस अपराधीपणाही अनुभवतो. माझा विश्वास कमी झाला, मी चुकतोय का, असं वाटत राहतं. पण लक्षात ठेवायला हवं की विश्वास डगमगणे हे पाप नाही, ते मानवी मनाचे नैसर्गिक स्वरूप आहे. जेव्हा दुःख येते, अपेक्षा पूर्ण होत नाहीत, प्रार्थना ऐकली गेली नाही असे वाटते, तेव्हा मन विचारते, स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत का? अशा वेळी सर्वात पहिले करायचे काम म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होणे. मनातल्या शंका, राग, वेदना दडवू नयेत. स्वामी म्हणजे काही मनुष्य नाही की ज्यांना आपण खोटे बोलावे. मनात जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवावे. रडत का होईना, पण मन मोकळे करावे. दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास आणि अपेक्षा यामधील फरक समजून घेणे. अनेक वेळा आपण स्वामीवर विश्वास ठेवत नाही, तर आपल्याला हवे तसे घडावे अशी अपेक्षा ठेवत असतो. जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा आपण म्हणतो, स्वामींनी मला सोडले. पण खरं पाहिलं तर स्वामी कधीच आपल्याला सोडत नाहीत. ते आपल्याला घडवतात. जे आपल्याला त्रास देतात, तेच आपल्याला मजबूत बनवत असतात. स्वामीवरचा विश्वास डगमगला की मागे वळून पाहावे. आजपर्यंत आयुष्यात आलेले क्षण आठवावेत, जिथे आपण पूर्णपणे अडकलेलो होतो. मार्ग नव्हता, तरीही कुठून तरी मदत मिळाली. कधी एखादा माणूस भेटला, कधी एखादा निर्णय योग्य ठरला, कधी संकट टळले. हे सगळे योगायोग नव्हते, ती स्वामींची कृपाच होती. स्मरण केल्याने मनाला आधार मिळतो. यानंतर आवश्यक आहे सत्संगाची साथ. एकट्याने विचार करत राहिलो की शंका वाढतात, पण जेव्हा श्रद्धावान लोकांमध्ये बसतो, त्यांच्या अनुभवाचे बोल ऐकतो, तेव्हा कळते की आपण एकटे कधीच नव्हतो. प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात विश्वासाची परीक्षा येते. सत्संग मनाला स्थिर करतो आणि दृष्टिकोन बदलतो. स्वामीवरचा विश्वास डळमळीत झाला की सेवा हा सर्वोत्तम उपाय ठरतो. मन अस्वस्थ असताना स्वतःभोवती फिरत राहू नये. कोणाच्या तरी मदतीला जावे, निस्वार्थ सेवा करावी. सेवेतून अहंकार कमी होतो आणि स्वामीजवळ असल्याची अनुभूती येते. सेवा करताना प्रश्न कमी होतात आणि समाधान वाढते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम ठेवणे. विश्वास म्हणजे लगेच उत्तर मिळणे नव्हे. कधी कधी स्वामी आपली परीक्षा घेत असतात, आपली सहनशक्ती वाढवत असतात. बी पेरल्यानंतर लगेचच झाड दिसत नाही. म्हणून शेतकरी बी चुकीचे आहे असे म्हणत नाही, त्याला प्रतीक्षा करावी लागते. तशीच प्रतीक्षा श्रद्धेतही आवश्यक असते. काही वेळा विश्वास डगमगण्याचे कारण म्हणजे आपला अहंकार. माझ्यासोबतच असे का? मी एवढी पूजा केली तरी मलाच त्रास का? असे प्रश्न येतात. पण स्वामीसमोर सगळे समान असतात. सुख दुःख हे कर्माच्या नियमाने येतात. स्वामी कर्म भोगायला मदत करतात, पण कर्म टळत नाही. हे समजून घेतले की मन शांत होते. शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींना दोष देऊ नये. आपले ज्ञान मर्यादित आहे, पण त्यांची दृष्टी ही खूप मोठी आणि व्यापक आहे. आज जे चुकीचे वाटले ते उद्या वरदान ठरू शकते. अनेक वेळा आयुष्यातील सर्वात मोठे दुःख पुढे जाऊन सर्वात मोठे वळण ठरते. स्वामीवरचा विश्वास डगमगतो तेव्हा लक्षात ठेवा, तो विश्वास संपत नाही, तो परिपक्व होत असतो. बालपणीचा विश्वास आंधळा असतो, पण परीक्षामधून गेलेला विश्वास मजबूत असतो. म्हणूनच मन डगमगले तरी चालेल, प्रश्न पडले तरी चालतील, पण स्वामींचा हात सोडू नका. ते तुमचा हात कधीच सोडत नाहीत. शांतपणे चालत राहा. वेळ येईल आणि उत्तरही मिळेल, कारणही समजेल. श्रद्धा म्हणजे न पडणे नव्हे, पडून पुन्हा उभा राहणे. आणि प्रत्येक प्रत्येक उभे राहण्यात स्वामी तुमच्या बरोबरच असतात. म्हणूनच स्वामीवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी.
झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून व्हिडिओ इथेच संपवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद.